नमस्कार. संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण आज या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले कोलेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक जिजाराम कावळे सर, याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शक स्नेहलताई पाठक, अध्यक्ष संस्कार भारती देवगिरी प्रांत, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक आणि संस्कार भारती देवगिरी प्रांताचे महामंत्री जगदीशजी देशमुख, प्राध्यापक डॉक्टर जगदीशजी देशमुख आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. देवगिरी प्रांताच्या वतीनं हे वर्ष अहिल्यादेवी होळकर यांचं जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आजच्या या व्याख्यानाने होणार आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण संस्कार भारतीच्या ध्येयगीताने करूयात. मी श्री जयेंद्र कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी संस्कार भारतीचं ध्येयगीत सादर करावं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, प्रणवमूलम् प्रगतिशीलम् प्रखर राष्ट्रविवर्धकम्, शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवम् संस्करणोद्यमम्, साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, मधुर मंजुल राग भरितम् हृदय तंत्री मंत्रितम्, वादयति संगीतकम् वसुधैक भावन पोषकम्, साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, ललित रसमय लास्य लीला चंड तांडव गम कहेला, कलित जीवन नाट्य वेदम् कांति क्रांति कथा प्रमोदम्, साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, चतुष्षष्टि कलान्वितम् परमेष्ठिना परिवर्तितम्, विश्वचक्र भ्रमण रूपम् शाश्वतम् श्रुतिसम्मतम्, साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, जीवयत्यभिलेखमखिलम् सप्तवर्ण समीकृतम्, प्लावयति रस सिन्धुना प्रतिहिन्दुमानस नन्दनम्, साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्, भारते नवजीवनम्, भारते नवजीवनम्. धन्यवाद जयेंद्र सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक जिजाराम कावळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी.
प्राध्यापक जिजाराम कावळे सर यांचा परिचय म्हणजे खोलेश्वर महाविद्यालयातील अत्यंत विद्यार्थीप्रिय असे प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत आहे. त्याचबरोबर सर एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. सामाजिक काम देखील त्यांचं अत्यंत स्पृहणीय आहे. आणि त्याचबरोबर विवेक विचार मंच हे जे आपला आयाम आहे त्या आयामाचं देखील सर काम करतात. एवढा छोटासा परिचय सरांचा करून देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. नमस्कार. संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानमालेसाठी या व्याख्यानमालेच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या संस्कार भारतीचे अध्यक्ष देवगिरी प्रांतातील संस्कार भारतीचे अध्यक्ष माननीय सुनीलाताई पाठक, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले संस्कार भारतीचे महामंत्री व ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असणारे मान्यवर सहकारी बंधू भगिनींनो, आज मला जो विषय दिलाय अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन व कार्यांचा आढावा घेत असताना त्यांचं कार्य अर्ध्या तासात किंवा 1 तासात पुरणार नाही, परंतु मी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा तर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन आणि कार्य याचे 2 विभाग पाडावे लागतील. सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि त्यानंतरचे त्यांचे कार्य. त्यांच्या जीवन प्रवासाचा विचार करत असताना भारतातील महान स्त्रीरत्नामध्ये अनेक मराठा इतिहासामध्ये स्त्रियांचा जर अभ्यास केला तर राजमाता जिजाऊ, त्यानंतर 1857च्या लढ्यामध्ये ज्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं ते झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, यानंतर ज्या लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक असा शब्द ज्यांच्यासाठी वापरला जातो त्या अहिल्यादेवी होळकर वैधव्य आले असताना, मुलांचं निधन झालं असताना असे दुःख कुंटीला टांगून आपल्या समाजासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित भावनेने काम करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होय. यांचा जीवन प्रवास पाहत असताना म्हणजे अक्षरशः आपण एक गीत ऐकतो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या उक्तीप्रमाणे आपल्या मराठी बाणा संपूर्ण भारतभर निर्माण करणाऱ्या या अहिल्यादेवी होळकर होत्या. साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म आहे. म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगराचं नवीन नामकरण जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला. धार्मिक प्रवृत्तीचं घर असलेलं, संत वाङ्मयांचा पगडा असणारं हे घर मानकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्मलं त्या अहिल्यादेवी होळकर होय. अहिल्यादेवी होळकर या जन्मतात बुद्धिचातुर्य या सगळ्या गोष्टीचा प्रभाव, लहानपणी शिक्षणाची आवड असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर त्या चौंडी या गावाच्या शेजारी शीना नदी या नदीच्या ठिकाणी मैत्रिणीसोबत खेळत असताना, म्हणजे अहिल्यादेवींचा जीवन प्रवास कसा घडला तर खेळत असताना मल्हारराव होळकरांची स्वारी पुण्याकडे निघाले होते. बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी आणि त्यांच्यासोबत ज्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मैत्रिणी खेळत असताना मल्हाररावांनी आणि बाजीरावांनी त्यांना विचारलं की तर पाणी कुठे भेटेल का. अहिल्यादेवीने आदरातिथ्य केलं, त्यांना घरी घेऊन गेल्या, त्यांना पाणी दिलं, त्यांच्या जेवणाची सोय करण्यास सांगितली. हे सगळं बघून बाजीरावांनी मल्हाररावांना सांगितलं की ही तुमच्या खंडेरावासाठी सून स्वीकारायला काही हरकत नाही. आणि मल्हाररावांनी हे त्यांचा चाणक्यपणा बघून कौटुंबिक वातावरण बघून अहिल्यादेवींचा म्हणजे मानकोजी शिंदेकडे मागणी घातली अहिल्यादेवीसाठी आणि अहिल्यादेवींचा विवाह ठरला. म्हणजे अहिल्यादेवी 8 वर्षाच्या होत्या, त्यांचे पती खंडेराव 11 वर्षाचे होते.
शनिवार वाड्यामध्ये त्यांचा आपल्या हिंदू धर्म पद्धतीनं विवाह समारंभ झाला. हे झाल्यानंतर अहिल्यादेवी ह्या म्हणजे मल्हारराव होळकर कर्तबगार राजांच्या घरी त्यांचा विवाह झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सगळं वातावरण पाहिलं. मल्हारराव होळकर यांचं जर बघितलं, मल्हार आया रे मल्हार आया असं वातावरण होतं. त्यांनी 52 लढाया अखंडपणे लढल्या होत्या आणि दोनदा दिल्लीवर स्वारी केली होती. अशा पद्धतीनं त्यांच्या कर्तबगारीचा इतिहास संपूर्ण भारताला माहिती होते. म्हणजे मराठी सत्तेमध्ये होळकरशाहीचा इतिहास एक सोनेरी पानाने लिहावा लागतो, एवढा मल्हारराव होळकरांनी आपला दबदबा निर्माण केला होता. यामुळं तोच परिणाम अहिल्यादेवीवर झाला आणि परिस्थिती माणसाला घडवते आणि अशा परिस्थितीमध्ये कौटुंबिक अनेक अडचणी आल्यामुळे, खंडेरावांचा मृत्यू झाल्यामुळे आज अहिल्यादेवींना राज्यकारभारांच्या काही वेळा धुरा सांभाळावे लागली. अशी परिस्थिती कारणीभूत होती. म्हणून अहिल्यादेवींच्या कार्यांचा आढावा, त्यांच्याकडे राज्यकारभाराची धुरा आल्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. साधारणपणे या सगळ्या परिस्थिती, अहिल्यादेवींचं कार्य बघितलं तर अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. तुम्ही जर बघितलं तर त्यांनी प्रशासनात व्यवस्थित कारभार केला, न्याय व्यवस्था त्यांची प्रगल्भ आहे, शेतीविषयक त्यांची भूमिका महत्वाची आहे, त्यानंतर प्रशासनामध्ये महत्वाची भूमिका आहे, त्यानंतर कर पद्धती असेल, टपाल व्यवस्था असेल, मंदिर व जीर्णोद्धाराची निर्मिती असेल, ग्रामीण विकासाला चालना असेल, अशा वेगवेगळ्या राष्ट्रीयता असेल, या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अहिल्यादेवींचं योगदान फार महत्वाचं आहे असं म्हणता येईल. आपण बघितलं धर्मरक्षक अहिल्यादेवी असंही आपण त्यांना उल्लेख करतो. कारण का, मंदिरं आणि जीर्णोद्धारांची उभारणी अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये केली. त्यांना पुण्यश्लोक असं म्हटलं जातं. पुण्यश्लोक म्हणजे या नावाने उभ्या भारतात त्यांना वंदनीय ठरवलं आणि पुण्यश्लोक असं संबोधलं जातं. त्यांनी मंदिर व जीर्णोद्धारांची उभारणी करत असताना असा उल्लेख आढळतो की भारतात 500 पेक्षा जास्त मंदिर व जीर्णोद्धाराची निर्मिती केलेली दिसून येते. अखंड भारतात मंदिरं उभारण्यामध्ये अहिल्यादेवींचा सिंहाचा वाटा असल्याचा आढळून येतं. म्हणजे जर त्यांच्या मंदिर उभारणीचं याचे बघितलं तर केदारनाथ ते कन्याकुमारी पर्यंत आणि जगन्नाथ ते द्वारकेपर्यंत त्यांनी मंदिरांची उभारणी केलेली दिसून येते. म्हणजे मोगल साम्राज्यामध्ये अनेक वेळा मंदिरांची नासधूस झाली होती, अनेक मंदिरं जमीन उद्ध्वस्त झाली होती. या मंदिरांची उभारणी करण्याचं काम अहिल्यादेवीने केलेलं दिसून येतं. आता आपण जर बघितलं तर जेजुरी या ठिकाणी या खंडेरायांची तट बांधण्याचं काम अहिल्यादेवीने केलं. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केदारनाथ त्या ठिकाणी जाण्यासाठी किती मुश्किल परिस्थिती आहे. या केदारनाथच्या ठिकाणी धर्मशाळा आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आपलं साम्राज्याचा प्रभाव किंवा ते कामकाज कशा पद्धतीने असेल, जिथं जाणं शक्य नाही त्या ठिकाणी धर्मशाळा, पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली दिसून येते. म्हणजे अनेक ठिकाणी मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगाची निर्मिती अहिल्यादेवीने केली, त्यांचा जीर्णोद्धार केला. आपल्या शेजारी असणारं परळी वैजनाथ, त्यांचा त्या मंदिराच्या बाहेर पुतळा उभा केलेला आहे. त्या ठिकाणी शेजारी बांधलेला घाट असेल, हे सगळे घाट त्या काळात चुना आणि दगडांपासून हे बनवलेले घाट आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं मंदिरं उभारणी, त्याच्या ठिकाणी कुंड उभा करणं, असे वेगवेगळे योगदान दिलेले दिसतं. संभाजीनगर मधील कृष्णेश्वर मंदिर, त्या कृष्णेश्वर मंदिराच्याही जे शिलालेख आहेत त्यांच्या कार्याचा आढावा त्या शिलालेखावर दिलेला दिसून येतो. त्यानंतर गोदावरी काठी पुणतांबा हे गाव आहे, त्या ठिकाणी मंदिराची उभारणी आणि तिथं पाणवट्याची व्यवस्था केलेली दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी धर्मशाळा, पाणवटे या गोष्टीची उभारणी त्यांनी त्या काळामध्ये केली. म्हणून त्यांचा कारभार हा पारदर्शक आणि सामान्य नागरिकाला न्याय देण्याचा, सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका बजावलेली दिसून येते.
ग्रामीण विकासाला चालना, ग्राम खेड्याकडे चला. आज परिस्थिती निर्माण झाली, अनेक लोक खेड्याकडे जाऊ लागलेत. का? म्हणजे साधारणपणे ग्रामीण विकास हाच राष्ट्राचा विकास असतो. खरे काम निस्वार्थी सेवा, जनदैवत मानून करू स्वर्ग गावा. लोकांना दैवत मानून त्याचा स्वर्ग बनवता येतं आणि लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा हे त्यांनी मांडलेली दिसून येते. शेतीच्या बाबतीत किंवा ग्रामीण भागाच्या बाबतीत अनेक खेडे त्यांनी समृद्ध केले. मध्य प्रदेशाच्या शेजारी बघितलं तर तिथं समृद्धता निर्माण केलेली दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांच्या राज्यामध्ये खेड्यांचा विकास म्हणजे त्यांना असं म्हटलं जातं की पर्यावरण संरक्षक अहिल्यादेवी होळकर असे शब्द काही ठिकाणी वापरले. इतकं पर्यावरणाचं संरक्षण केलं. अक्षरशः तुम्ही बघितलं तर त्या माहेश्वर या ठिकाणी वस्त्र उद्योग निर्माण करून तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. विधवा महिला असतील, अनाथ लोक असतील, त्यांना रोजगार देऊन अन्न क्षेत्र उभा केलेले दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीचं काम त्यांनी तिथं निर्माण केलं. अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये बाजारपेठा निर्माण केल्या. ग्रामीण भागाला शहरी भागाच्या रूपांतर करण्याचं काम केलं. म्हणजे अनेक, आता तुम्ही जर माहेश्वरीमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर अनेक मोठमोठ्या बाजार, इंदोर शहर आपल्याकडे चालतं, ते साडी तिथं निर्मितीसाठी लोकांना प्रशिक्षण देऊन तिथं उद्योग निर्माण केलेला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी एक कायदा तयार केला होता राज्यामध्ये. 20 झाडे शेतकऱ्यांनी लावायचे, 15 झाडं शासन लावेल. अशा पद्धतीनं झाडांची संरक्षण करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे गावं समृद्ध झाली. अशा छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला. प्रशासन चालवत असताना इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला. गोपालक असं त्यांना म्हटलं जातं. गायीचं पालन केलं पाहिजे. गोशाळा उभा केल्या, लोकांना अनुदान दिल्या, गावोगाव गायी वाटल्या. याचा शेतकऱ्यांना गायीचे महत्व पटवून दिले की कारण का ते शेतीसाठी किती उपयोगी आहे. आणि त्या काळामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी गोपालन केलेलं दिसून येतं किंवा त्याचा ते कायदा करून लोकांना, शेतकऱ्यांना गायी दिलेल्या दिसून येतात. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांनी विचार केला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पाणपोया उभारल्या. अक्षरशः फक्त माणसांच्या पाण्याची सोय केली नाही तर प्राण्यांच्या पाण्याची सोय केली, पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. म्हणजे गायींसाठी स्वतंत्र कुरणे, जनावरांसाठी स्वतंत्र कुरणे उभारले. अशा पद्धतीने पक्ष्यांसाठी असे पाणवटे उभे केले. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये भूमिका राबवली. शेतसारा पद्धत, जुन्या काळामध्ये शेतसारा हा जाचक पद्धतीनं गोळा केला जात होता. शेतकऱ्यांच्या हिताचा, त्यांच्या विचाराचा विचार करून तशा पद्धतीने शेतसारा केला. शेती पद्धतीत बदल केला. जमिनी ह्या अगोदर जमिनी जे वाहत होते, कसत होते, त्यांच्याकडून कर गोळा केला जायचा. परंतु परिस्थिती अशी निर्माण व्हायची, कधी पाऊस पडायचा नाही आणि अशा काळामध्ये कर देणं होत नव्हता. म्हणून शेतीत बदल करून शेती बटाईनं देण्याची प्रथा सुरू केली. शेतकऱ्याला जर जेवढं उत्पन्न होईल त्याच्या निम्म शासनाकडे देण्याची ती पद्धत म्हणजे बटाई पद्धत त्यांनी त्या काळात सुरू केली. पर्यावरणाचं संरक्षण करून पर्यावरणाचं संवर्धन करणं, शेतकऱ्यांना शेतसाऱ्यामध्ये सवलत देऊन शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचं काम केलं. जर शेतकरी टिकला तर राष्ट्र टिकल. म्हणून भारताचा कणा हा शेती आहे. म्हणून कर वसुली, शेतीसाठी अनुदान, सहकार्य ह्या वेगवेगळ्या भूमिका अहिल्यादेवींच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये अनेक ठिकाणी लिखाणामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी टपाली व्यवस्था सुरू केली. म्हणजे त्या काळात किती फार मोठा विचार होता बघा. माहेश्वर ते पुणे अशी टपाल व्यवस्था चालली जायची संदेश ने आण करण्यासाठी. आणि त्यांनी त्या काळात टपाल व्यवस्था निर्माण केली. म्हणजे कागदपत्रामध्ये पुरावे सापडतात. यांचं त्यांना पत्र आलं, त्यांचं त्यांना पत्र आलं, अशा पद्धतीचे कागदपत्रामध्ये पुरावे सापडतात. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये टपाल व्यवस्था सुरू केलेली दिसून येते. अहिल्यादेवीचं जल व्यवस्थापन, पाण्याच्या बाबतीत जर विचार केला, त्यांनी राबवलेलं जल नियोजन आज राबवलं असतं तर भारत हा समृद्ध, पाण्यावाचून कुठलं शहर राहिलं नसतं असं म्हणता येईल. म्हणून त्यांना गंगाजल निर्मळ मातोश्री असं नामोल्लेख केला जातो. गंगाजल निर्मळ,
त्यांच्या पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रचंड छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून त्यांनी भारतभर पाणी व्यवस्थापन केलं. म्हणजे बघा 95-99च्या काळात नदीजोड प्रकल्प तीच संकल्पना होती, ती राबवली किंवा ती जोडली गेली नाही, नाहीतर आज भारत समृद्ध पद्धतीनं निर्माण झाला असता. त्यांनी जर बघितलं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घाट बांधले, महिलांना म्हणजे वेळो येथे जागतिक बारव निर्माण केले. त्यांच्या काळामध्ये बारव एक जालन्याचं उदाहरण आहे, त्या जालन्यामध्ये बारव आहे, त्याला पलंग बारव असं म्हणतात. पलंग बारव का, तर ते पलंगासारखा बारव तयार केलेला आहे. तो जालन्यामध्ये इंदिरानगर या भागात आजही आहे, परंतु कचरा हे टाकल्यामुळे ते पूर्ण बुजलेला आहे. परंतु त्याचं वैशिष्ट्य असं सांगतात की त्या बारवाचं पाणी कधीच आटलं नाही. 1972चा दुष्काळ पडला, त्याही काळात ते पाणी आटलं नाही. आज ते प्रशासनाने दुर्लक्ष, नाही तर 10,000 लोकांच्या पाण्याची व्यवस्था त्या बारवातून केली जायची. म्हणजे तो बारव आजही जर तुम्ही बघितलं, जुन्या काळातले ते बारव मंदिर, ते घाट, आजही त्याचा कुठला टवकाही निघाला नाही, इतक्या मजबूत पद्धतीने बांधलेले, चुन्याने बांधलेले. त्या जालन्याचंही बारव तशाच पद्धतीचा आहे. म्हणजे आज तो कुठं नामूल्य त्याचा जाणवत नाही, परंतु साहित्यामध्ये बघितल्यानंतर तो बारव पलंग नावच दिले, पलंगासारखा तो बांधला. म्हणजे अशा पद्धतीनं बारव अनेक ठिकाणी बारवांची निर्मिती केली, लोकांच्या पाण्याची सोय केली. तुम्हाला माहिती, आपल्यालाही माहिती की कसे आज जर कुठं पुलं विहिरी बांधल्या तर ते 5-10 वर्षांनी वाहून जातात, बुजतात, आहेत की नाही कळतात. परंतु त्या जुन्या काळातले बारव, जुन्या काळातल्या विहिरी आजही त्या पक्क्या स्वरूप आहेत, त्याला कुठल्याच अनेक ठिकाणी आपल्या परिसरातही बारव हे निर्माण केलेले ते आजही ताब्यात आहेत. त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, परंतु ते आजही टिकून आहेत असं म्हणता येईल. म्हणजे गोदावरी या ठिकाणी बांधलेला पुणतांबा या ठिकाणचा घाट तो आजही लोकांना पाहण्यास मिळतो. आपल्या माजलगाव जवळ मंजरत या ठिकाणचा घाट असेल, परळीच्या वैद्यनाथाच्या शेजारचा बारव असेल. म्हणजे असे अनेक बारव त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केले. तुम्ही जर बघितलं तर जसे आज जी महाराष्ट्रामध्ये नाम ही संस्था काम करते, मकरंद अनसपुरे, नाना पाटेकर यांनी पाण्याच्या क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जसं काम केलंय तसंच काम अहिल्यादेवींनी केलेलं दिसून येतं. नाशिक या ठिकाणी चांदवड या ठिकाणी तलावाची निर्मिती केली होती. कारण का, ते चांदवड हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं, परंतु तेही तिथल्या तलावातलं पाणी 1972च्या काळामध्ये आटलं नाही असं म्हटलं जातं. म्हणजे किती दूरदृष्टी त्यांची हे निर्माण करण्याची होती हे आपल्याला लक्षात येईल. पूर नियंत्रणासाठी त्यांनी ते तसं नियोजन केलं होतं. जमिनीचं म्हणजे भूसंकलन होऊ नये, जमीन कसली जाऊ नये याचं वेगळं नियोजन केलं होतं. म्हणजे त्यांच्या काळामध्ये जलसंवर्धन हे स्वतंत्र खातं आणि वन्य संरक्षण हे स्वतंत्र खाते, असे खाते निर्माण केलेले दिसून येतात. म्हणजे जर त्यांच्या पाणी नियोजनाची मोहीम जर भारतात राबवली असते तर आजही पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं नसतं. भारतात आपल्यालाही माहिती ना, प्रचंड पाऊस पडतो, परंतु आपलं नियोजन, त्याची बांधणी न झाल्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला आजही दिसतात ना, जुने बारव, जुने पुलं बांधलेले ते आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. कारण त्यासाठी त्या वापरण्यात आलेली साधन सामुग्री ही तुळजापूर या ठिकाणी जे विहीर बांधली ती 250 फूट विहीर खोल होती. ही विहीर कशासाठी होती, तर तुळजापूरच्या मंदिराला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, गुराढोरांची व्यवस्था व्हावी म्हणून ती दगडी चुन्यांनी बांधलेली विहीर होती. ती आज तागायत त्या ठिकाणी ते विहीर आहे. त्यानंतर आपण जर खानदेशात मध्ये बघितलं तर शिरपूर पॅटर्न आपण जे नाव ऐकतो, या ठिकाणी जलसंधारणाची अनेक कामे खानदेशामध्ये केलेली दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करून सुजलम सुफलम संपूर्ण परिसराला राज्यकारभारामध्ये त्यांनी तशी परिस्थिती निर्माण केली. म्हणजे त्यांचं जर प्रशासन बघितलं, आज जर आपण त्याच्या शेवटच्या घटकाकडे प्रशासन व्यवस्था जर बघितली त्यांची, तर कुशल प्रशासन, त्यामध्ये चांगल्या लोकांना, जे लोक विद्वान आहेत, जे कामामध्ये हे आहेत, अशा लोकांना त्यांनी प्रशासनामध्ये संधी दिली दिसून येते. ते म्हणजे साधारणपणे जर विचार केल्यानंतर त्यांची प्रशासनामध्ये काटकसरपणा होता, त्यांना आकडेमोड सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं, माणसांची पारख होती. तुम्ही बघितलं ना, बघा ना, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 29 वर्ष राज्यकारभार केला एका महिलेने.
कारण काय, तर प्रशासनामध्ये चोखपणा होता, भ्रष्टाचार. जर त्यांचं प्रशासन बघितलं तर बुद्धिमान माणसांची निवड करून त्या लोकांना योग्य पद दिलेले दिसून येतात. अशा पद्धतीने अहिल्यादेवींनी आपली प्रशासन व्यवस्था चाललेली दिसून येते. आता आपण एक दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये समाजात ज्वलंत प्रश्न होता सती प्रथा. आपल्यालाही माहिती की पतीच्या निधनानंतर महिलांना सती जावी लागायचे, परंतु त्या कालखंडात 17व्या शतकामध्ये त्या कालखंडामध्ये जर बघितलं तर त्या कालखंडामध्ये अहिल्यादेवींनी सती न जाता राज्यकारभार केलेला दिसून येतो. म्हणजे त्या धर्म, विचार, रूढी, परंपराचं पालन करत होत्या. खंडेरावांच्या निधनानंतर त्याही सती जायला निघाल्या होत्या, परंतु त्यांच्या सासूबाई गोतिमीबाई त्या म्हणल्या की राज्यकारभाराचं करायचं काय, तुम्ही गेल्यानंतर आम्हाच कोण आहे, आणि सगळ्यांचा विचार ऐकून त्या सती जाण्यास थांबल्या. परंतु सती जाण्यास थांबल्यानंतर त्यांनी एक पण किंवा तिथं एक हे केली की मी जरी सती जात नसेल तरी जे राणीचं जे पेहराव आहे सगळा त्याचा त्याग करेल, सोन, जडी, ते सगळे शालू हे काहीच वापरणार नाही, मी फक्त साधी साडी आणि मी अशा पद्धतीला साधा अलंकार ठेवून मी राज्यकारभार करेल, ही गोष्ट मनात ठेवून त्यांनी सती न जाता, परंतु त्यांच्या नातसुना ह्या सती गेल्या. कारण का, रूढी परंपरेला विरोध न करता साधारणपणे समाज व्यवस्थेशी सोबत राहून राज्यकारभार करणं आणि लोकात राहून राज्यकारभार करणं या भूमिकेतून, परंतु कालांतराने त्यांनी सती प्रथा कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. अहिल्यादेवींची न्याय व्यवस्था पाहत असताना न्यायदान फार चोखपणे काम केलं त्यांनी. आपण जर जामखेड पासून 25 किलोमीटर त्यांचं चौंडी हे जन्मगाव आहे शिंदेकरांना, त्या चौंडी गावामध्ये अक्षरशः त्यांची एक मूर्ती आहे किंवा तिथं त्यांचे ते पूर्ण चित्र हे लावलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अहिल्यादेवी होळकर न्यायदान व्यवस्था करत असताना तिथे फोटो लावलेले आहेत. म्हणजे न्यायदानाच्या बाबतीत त्यांनी अनेक त्यांची ते माहिती मिळते. न्याय व्यवस्थेच्या बाबतीत म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल की त्यांनी किती न्याय व्यवस्था प्रकरण म्हणजे राज्यकारभार करत असताना गुंडांचा, गुन्हेगारांचा त्या परिसरामध्ये त्रास होत होता, म्हणून त्यांनी एक शर्त टाकली, एक पण टाकला की या परिसरातील गुंडांचा, गुन्हेगारांचा जो नायनाट करेल त्या गुंडांना माझी मुलगी मी मुक्ता देईल. आणि अशा पद्धतीचं पण यशवंत फणसे यांनी स्वीकारलं आणि तो इतर जमातीचा असणारा यशवंत फणसेला आपली मुलगी मुक्ता दिली आणि त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. म्हणजे आपल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून केली. म्हणजे अशा पद्धतीने न्यायव्यवस्था, अनेक घटना, अनेक दाखले असे दिसून येतात की अहिल्यादेवींनी आप्तस्वकीयांना दंड केला, त्यांना काढून टाकलं, त्यांना पद दिले नाही. ह्या गोष्टीत म्हणजे त्यांची न्याय व्यवस्था दिसून येते. म्हणजे कठोर न्याय व्यवस्था, निरपेक्षता, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद नाही, सगळ्यांना समान न्याय, जाती भेद न मानता सर्व जातीला समाज प्रवाहात आणून सर्वांना न्याय देण्याचं काम केलेलं दिसून येतं. अहिल्यादेवींच्या साहित्य क्षेत्रामध्ये जर योगदान बघितलं तर अनेक पाश्चात्य कवीने म्हणजे पाश्चात्य कवित्री तिने अहिल्यादेवीवर कवनाने रचलेले दिसून येते. दुसरी गोष्ट, ब्रिटिश विचारवंत माल्कन म्हणतो अहिल्यादेवी म्हणजे भारतातील एक पराक्रमी स्त्री जिने संपूर्ण राज्यावर आपला ठसा उमटवला. हे ब्रिटिश साहित्यामध्ये त्यांची माहिती मिळते. म्हणजे अशा पद्धतीने अहिल्यादेवीने साहित्य क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं दिसून येतं. त्यांच्या घरी अनेक म्हणजे गोष्टी, अनेक साहित्य त्यांच्या घरी होतं आणि त्याचे दाखलेही सापडतात. म्हणजे दुसरी गोष्ट, विद्वानांचा आदर करणं, अनेक कलाकारांना, अनेक साहित्यकारांना त्यांनी अनुदान सुरू केलं होतं, मानधन सुरू केलं होतं. आनंद फंदीची घटना बघितल्यानंतर आनंद फंदी सुरुवातीला तमाशामध्ये ते काम करत होता, परंतु तू इतका विद्वान माणूस आहेस, तुझ्या विद्वत्तेची तू कदर केली पाहिजे असा विचार मांडून त्यांना पुन्हा कीर्तन करायला लावलं आणि त्यांना मानधन सुरू केलं. त्यामध्ये प्रभाकर मोरोपंत यांनाही अहिल्यादेवींनी मानधन सुरू केलेलं दिसून येतं. म्हणजे विविध कला, ग्रंथ, शास्त्र, साहित्य, संस्कृती यांचं माहेरघर म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत्या.
अशा पद्धतीने साहित्य क्षेत्रामध्येही त्यांचं मोलाचं योगदान आखलेलं दिसून येतं. म्हणजे अहिल्यादेवींचं विचार केल्यानंतर कला, क्रीडा, ग्रामीण, शेती, पर्यावरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. म्हणून अहिल्यादेवी ह्या राष्ट्रीय विचारांच्या, राष्ट्राच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्याशी यावे. आपलं शरीर इतरांना, म्हणजे आपण आपलं योगदान आपण जगत असताना इतरांनाही आपली मदत झाली पाहिजे, या भूमिकेतून अहिल्यादेवी होळकर यांनी आपली राष्ट्रीयता दाखवून दिली. अशा पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांचं योगदान भारताच्या इतिहासात सोनेरी पान आहे असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीचा त्यांचा राज्यकारभार असताना दिसून येतो. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय सविस्तरपणे, अतिशय कमी वेळामध्ये आमच्या सर्वांसमोर महाराणी अहिल्यादेवी होळकर हा विषय मांडला, अत्यंत उत्तम पद्धतीनं मांडला. त्याबद्दल मी संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा स्नेहलताई पाठक याही उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो. तसेच महामंत्री जगदीशजी देशमुख हे देखील उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या समितीचे प्रमुख असलेले डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर सर हे देखील उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पहिलं व्याख्यान